अरे यार, इतकं मोठं एक्सकॅव्हेशन कशासाठी? बाकीच्या जागेवर तर एक पिलर इतकंच एक्सकॅव्हेशन दिसत आहे. ठेकेदाराने कोणती चूक तर नसेल केली, कारण या 2 पिलर मध्ये 7.5 फूट इतकं एक्स्ट्रा एक्सकॅव्हेशन आहे. तर हेच आपण क्रॉस चेक करण्यासाठी सरांना कॉल करूया. तू फोन केला होता? हो सर, इतकं मोठं एक्सकॅव्हेशन कशासाठी दिलं? बघ, एवढं मोठं एक्सकॅव्हेशन करायचं आपलं एक रिझन आहे, कारण की आपण इथे आपली सेप्टिक टँक ही प्रोव्हाइड करणार आहे. आपल्या घरामध्ये जे काही आपण टॉयलेट बाथरूम यूज करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला सेप्टिक टँक ही प्रोव्हाइड करायची असते, आणि त्या सेप्टिक टँकसाठी आपण इथे जे आहे एक्सकॅव्हेशन करून घेतलेलं आहे. तर हे जे 4 कॉलम आहे याच्या मधोमध आपलं सेप्टिक टँक येणार आहे. आणि बरेचशा व्ह्युअर्सला किंवा बरेचशा माझ्या फ्रेंड्सला असा एक क्वेश्चन येणार आहे की जर आपण 4 कॉलमच्या मध्ये जर सेप्टिक टँक घेतलं तर ते टँक डॅमेज होण्याची चान्सेस जास्त असते, कारण की हा कॉलम त्या टाक्यावरती लोड टाकेल आणि जी तुमची ब्रिक वॉल आपण इथे घेणार आहोत ती ते डॅमेज करू शकते. तर असं काहीच होत नसतं, कारण की हा कॉलम इंडिव्हिज्युअल मेंबर आहे आणि हे जे ब्रिक मॅसनरी आहे ती एक इंडिव्हिज्युअल मेंबर आहे. तर दोघांचं पण कनेक्शन नाही आहे इथे. त्याच्यामुळे टाक्याचं वजन हे टाकच बिअर करणार आहे आणि कॉलमचं वजन हे कॉलम बिअर करणार आहे. तर तुम्ही 4 कॉलमच्या मध्ये किंवा 2 कॉलमच्या मध्ये तुमचं सेप्टिक टँक जरी घेतलं तरी ते बेस्ट डिसिजन तुमच्या कन्स्ट्रक्शनसाठी राहू शकतं. तर आता ही जी साईज आहे, आपण हे 6 बाय 8 फूट बाय 12 फूट आपण त्याची खोली घेतलेली आहे. तर याच्यामध्ये किती तुमचं पाणी बसेल लिटर्समध्ये हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच इंजिनिअरिंग टिप्स आणि ट्रिक्ससाठी तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो करू शकता. धन्यवाद.